ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि स्वागत आहे माझ्या चॅनलवरती अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. आज घेऊन आले आहे झणझणीत सुगंधी आणि अगदी घरगुती स्टाईलमधली हिरवी मिरची लसूण खरडा आणि तोही कढईत अगदी छान भाजून केलेला. आणि तुम्हाला माझी टॅगलाईन माहीतच आहे, जेवण बनवणे ही पोट भरवण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी साध्या सोप्या पद्धतीत रेसिपी. तर चला सुरुवात करूया रेसिपीसाठी. आजच्या ह्या मिरच्या कमी तिखट असतात आणि ह्या मी धुवून सुकवून ठेवल्या होत्या. त्याचे पण छान असे तुकडे करून घेऊया. छान असे फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुकडे करून घ्यायचे. आणि ह्या मिरच्या खूप कमी तिखट असतात. या खरड्याचं सौंदर्य म्हणजे साहित्य खूपच कमी आपल्याला लागणार आहे. हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ आणि थोडंसं तेल, बस. अजून काहीच लागत नाही. तिखट कमी खायचं असेल तर हलक्या किंवा स्लाइटली लार्ज मिरच्या वापरा. तिखट खायचं असेल तर छोट्या आणि तिखट मिरच्या निवडा. मी ह्या कमी तिखट निवडल्या आहे. ह्या मिरच्या छान धुवून सुकवून ठेवल्या होत्या, त्याचे तुकडे करून घ्यावे. मी देठ ठेवले, तुम्हाला देठ काढायचे तुम्ही काढून टाकू शकतात. आणि असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. हे तुकडे असे मोठे ठेवल्यावर भाजताना चांगला रंग येतो आणि कढईत चिटकत नाही. मी छान असे म्हणजे तुकडे करून झाले आहे मिरच्यांचे बघा. आणि मिरच्या तोडताना किंवा कापताना जळू नये म्हणून हाताला थोडंसं तेल लावूनच कापा किंवा तोडा किंवा तुकडे करा, जेणेकरून हातांची आग किंवा जळत नाही. गॅसवर आपण एक पॅन ठेवूया गरम व्हायला. तुम्ही तव्यातही करू शकतात, कढईतही करू शकतात, पण मी आज पॅनमध्ये करते आहे. पॅन गरम झाला की त्यात अगदी हलकंसं 2 चमचे तेल टाकायचं. गरम झालं तेल की त्यात ह्या निवडलेल्या तोडलेल्या मिरच्या टाकून परतवून घ्यायच्या. असं परतताना एकदम सुगंध येतो. लसूण भाजायला लागला की तोही अप्रतिम सुगंध येतो. तोच खरड्याची ओळख. छान परतवायच्या. मिरच्या रंग बदलायला लागला की त्यात लसूण ॲड करूया आणि चांगलं फिरवत राहायचं, म्हणजे परतवत राहायचं. ह्या मिरच्या छान अशा परतल्या की त्यात लसूण ॲड करूया. आणि हो, एक टिप्स, मिरच्या परतताना गॅसची आंच कमी ठेवावी, फ्लेम कमी ठेवावी म्हणजे. आणि जर जास्त फ्लेम ठेवली की त्याच्यावर मिरच्या पटकन काळ्या होतात आणि खरड्याला कडूपणा येतो. तेही नेहमी लक्षात ठेवा. मंद आचेवरच मिरच्या भाजायच्या. छान अशा आपल्या ह्या मिरच्या भाजून झाल्या आहे. एवढे शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे. अगदी 5 मिनिटात तयार होते. आता लसूण टाकूया याच्यामध्ये खूप सारा आणि तोही छान असा गोल्डन कलर येईपर्यंत लसणाला परतून घेऊया. एकदा सगळं भाजून झालं की लगेच काढू नका. ते छान असं एकत्र परतून मग त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. छान आपलं भाजलं बघा. सुगंध खूप छान येतो आणि खायला अगदी चविष्ट. जेव्हा तुम्हाला कधी भाज्या खायचा कंटाळा आला किंवा या डाळीसोबत जस्ट असंच खाऊ शकता तुम्ही, छान लागतं. मीठ टाकूया चवीप्रमाणे आणि पुन्हा त्याला परतून घेऊया. हा असा आपला खरडा तयार झाला आहे खूप कमी वेळात. हा तुम्ही असाचही खाऊ शकतात किंवा तुम्ही याला एकदम भाजून झालं की तुम्ही खलबत्त्यात कुटूनही घेऊ शकतात. थोडंसं ग्राइंड करू शकतात, छान लागतो. हा मी असंच खातो, छान लागतो अगदी. खरडा जितका जाडसर किंवा असं तितका चवदार लागतो. याच्यामध्ये तुम्ही लिंबूही पिळू शकतात, छान लागतं. हा खरडा भाकरीसोबत, डाळ भातासोबत, वरण भातासोबत एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि पोळीवर लावून खाल्लं तर अप्रतिम. माझा हा व्हिडिओ आवडल्यास घरगुती पद्धतीने कढईत भाजून बनवलेला हिरवी मिरची लसूण खरडा तयार आहे.
आणि हो, असा आपला हा लसूण खरडा तयार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कितीही करू शकतात आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या स्वादिष्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.